नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मुद्दा हक्काच्या या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण चमत्काराच्या, देवाच्या, वारीच्या गोष्टी अनेक ऐकल्या, परंतु अगदी जर आपण पाहिलं तर सत्यामध्ये अशा प्रकारच्या गोष्टीवर कोणी विश्वास ठेवत नाही। चमत्कार म्हणलं की लोक आजकालचे हसतायत, मात्र अशा प्रकारच्या गोष्टी ज्या घडतायत ते की चमत्काराच्या बाबतीत असतात आणि कुठेतरी आपल्याला एक भावना असते देवाबद्दल किंवा या सगळ्या गोष्टीबद्दल, चमत्काराबद्दल, साक्षात्काराबद्दल। अशाच प्रकारची गोष्ट आज एका मुलासोबत घडलेली होती। त्या मुलानं सगळी काही गोष्ट मला सांगितलेली आहे आणि आज तो चक्क उसाला पाणी देताना या प्रकारची गोष्ट याने मला सांगितलेली आहे। मात्र ती गोष्ट नेमकी कोणती आहे, काय आहे, या सगळ्या गोष्टीचा उलगडा, त्या चमत्काराचा उलगडा, त्याच्या गुणाचा आपण करून घेणार आहोत। आणि या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी तुम्ही जर मुद्दा हक्काच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे युद्ध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात। मित्रांनो, हा जो मुलगा आहे तो नांदेड जिल्ह्यामधील आहे। नांदेड जिल्ह्यामधील असला तरी तो सध्या कुठेही असला तरी सुद्धा त्याच्याबरोबर उसाला पाणी देताना एक चमत्कार घडला होता। हा मुलगा चमत्कार त्यासोबत घडला होता आणि हा मुलगा जो होता तो जेवण करून गावातून येत होता। रानात येत असताना त्याच्या मनात नव्हतं, ध्यानात नव्हतं, कुठल्याही प्रकारची गोष्ट त्याच्या मनात नव्हती। गोष्ट मनात नसताना सगळं काही घडलं होतं। मात्र तो रानात आला, त्याने मोटर चालू केली। ज्या ठिकाणी मोटर चालू केली त्या ठिकाणी त्याचा दुसरा ऊस होता आणि दुसऱ्या ऊसाकडे जाताना दुसरं शेत त्याच्या चिटकूनच होतं। अगदी 500 मीटरच्या अंतरावर त्याचं एक शेत आहे। त्याच शेतामध्ये तो जाण्यासाठी निघाला, बरोबर। आणि 500 मीटर शेतामध्ये जाण्यासाठी निघाला असताना तो चालला, पुढे आला, ऊसापाशी आला। त्यानं बघितलं अशा प्रकारच्या सऱ्या ह्या लावलेल्या होत्या, पाणी लावलेलं होतं आणि त्या ठिकाणी पाईप तो चालू होता। मात्र हे सगळं चालू असताना त्याच्या मनात नव्हतं, काही नव्हतं अशा प्रकारची गोष्ट। आणि अचानक जो आहे तो अशा प्रकारचा जो ऊस होता, मोठा मोठा आलेला ऊस होता आणि तो ऊस अगदी हालायला लागला, अचानक हालायला लागला। त्याच्या मनात नव्हतं, ध्यानात नव्हतं, काय झालं, कुठं झालं, कसं झालं, अशा प्रकारचं त्यानं काही बघितलं नाही। तो इकडे तिकडे बघितलं, कोणी आहे का, कोणी भेटतंय का, ह्या ऊसाने कोणी आपल्या सोबत मजाक करते का, अशा प्रकारची गोष्ट त्याने बघितली। आणि त्यानंतर तो त्या ठिकाणी गेला ज्या ठिकाणी हे खडखड वाजायला होतं। त्या ठिकाणी जाताना त्याच्या मनामध्ये एक प्रकारे धडधड होती, धाकधूक होती आणि तो जात होता। जात असताना बघत होता कुठं काही दिसतंय का, काही आहे का, अशा प्रकारची गोष्ट नेमकी का घडते। तर त्यानं ज्यावेळेस तिथं त्या ठिकाणी गेला त्यावेळेस मात्र त्याच्यासोबत जे घडलं ते अतिशय भयानक होतं। आपण आज जर पाहिलं तर देवावर विश्वास किंवा कुठल्याही गोष्टीवर विश्वास हा माणसाचा नसतो। बऱ्याच माणसं हे नास्तिक म्हणता येणार त्यांना, कारण देवाला जे मानत नाहीत, ज्यांच्यामध्ये आस्था नाही आहे, त्यांना नास्तिकच म्हणता येईल। आणि त्या ठिकाणी तो मुलगा गेला, मग तो मानणारा होता, देवातला, देवाधिकातला माणूस होता। त्यानं तिथं गेल्यानंतर त्यानं पाहिलं त्या ठिकाणी कोणीही नव्हतं, ऊस हालत होता। नेमकी गोष्ट काय घडली, काहीच नाही घडली, मात्र त्याला तिथं 2 पावलांचे निशाण दिसले आणि ते पावलांचे निशाण अशा काही प्रकारचे होते। ते पावलांचे निशाण जणू काही देवाचे निशाण, अशा प्रकारचे निशाण त्याला दिसले। मात्र तो कन्फर्म नव्हता की नेमकं काय होतं आणि काय नाही। आणि या सगळ्या गोष्टीचा त्याला वाटलं की माझ्यासोबत चमत्कार घडला। मात्र तो चमत्कार नसतो सुद्धा किंवा नसू सुद्धा शकतो। मात्र त्याच्या मनामध्ये जो काही देवाचा आदर आहे, त्याच्या मनामध्ये जो काही देव आहे, तो खरं तर प्रत्येकाच्या मनामध्ये असायला पाहिजे आणि देवाची भावना ही प्रत्येक व्यक्तीमध्ये असायला पाहिजे। देव आहे म्हणून आज आपण आहेत, या सगळ्या गोष्टी आहेत, हे सगळ्यांना समजायला पाहिजे आणि याच्यावरच जग टिकून आहे। याच्यामुळे या मुलानं जे काही सांगितलं, जरी त्याला वाटलं असेल की देव असेल किंवा नसेल किंवा काय गोष्टी त्या ठिकाणी घडल्या असत्या आणि डुक्कर आले असते, काय आला असेल, मात्र त्याच्याबद्दल त्याच्या मनामध्ये जो काही विचार होता, त्याच्या मनामध्ये सगळ्या काही गोष्टी होत्या, त्या फक्त देवाच्या होत्या आणि देवाला मानणारा होता। राम राम करीत तो तिथं गेला होता, पांडुरंग पांडुरंग करीत तो तिथं गेला होता। आणि प्रत्येकाने हे करायला पाहिजे, देवाचं नाव, देवाचं नामस्मरण हे घ्यायलाच पाहिजे। तुमचं मत याच्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद धन्यवाद।